डिअर डॉक्टर्स, इंजिनियर्स, आज एक जबरदस्त ट्रिक मी तुम्हाला सांगतो. दिस ट्रिक इज कॉल्ड ॲज यम ट्रिक. काय ट्रिक बघा मित्रांनो, कुठल्याही कंपाऊंड मध्ये एक कार्बन असेल कॉमन नेम बाबतीत, लक्ष द्या का, नाव एखाद्या कंपाऊंड नाव दोन असतं, एक कॉमन नेम एक IUPAC नेम. जसं आपल्या घरामध्ये पण दोन नाव असतं बघा, आपल्याला पप्पा मम्मी आवडीनं पिंटू, छब्बू, बबली, पप्पी, लक्ष द्या का, आणखी काय गब्बू, असे काहीतरी नाव म्हणतात. आता आमच्या शेजारी काका राहतात पाहते, आता लक्ष द्या, त्यांची आई त्यांना पिंटू म्हणते, पिंटू, आणि त्या पिंटूला दोन मुलं आहेत, लक्ष द्या का, आणि त्या मुलाचे लग्न झाले तरी आई पिंटू म्हणते, ऐका असं आहे कॉमन नेम. आणि दुसरं नाव कोणतं असेल बेटा, IUPAC नेम. तसं ऑर्गॅनिक कंपाऊंडला पण दोन नाव असतात, कॉमन नेम आणि IUPAC नेम. लक्ष, हे खूप महत्वाचं आहे, सुपर ट्रिक आहे, जबरदस्त सांगतो, लक्ष द्या का. बघा, एक कार्बन असेल, कधी पण एखाद्या कंपाऊंडचं कॉमन लिहायचंय, एक कार्बन असेल तर त्याला फॉर्म असं म्हणतात. फॉर वन कार्बन फॉर्म, फॉर टू कार्बन ऍसिड ACET, 3 असेल प्रोपिऑन, 4 असेल ब्युटीर, 5 असेल व्हॅलर, आणि 6 कार्बन असतील तर कॅपर, खापर, नॉट कॅपर. एक कार्बन फॉर्म, एक कार्बन असेल फॉर्म, एक कार्बन असेल फॉर्म, 2 कार्बन असतील ऍसिड ACET, 3 असेल प्रोपिऑन, 4 असेल ब्युटीर, 5 असेल व्हॅलर. हे तुमच्या ब्रेन मध्ये फाडून टाका. दिस ट्रिक इज कॉल्ड एज सुपर यम ट्रिक. इसको भूलना नहीं बेटा मेरे भाइयों मेरे बहनों, इतना काम को आएगा, जबरदस्त है. एक कार्बन असेल फॉर्म, 2 असेल ऍसिड, 3 असेल प्रोपिऑन, 4 असेल ब्युटीर, 5 असेल व्हॅलर, 6 असेल खापर. बस, ह्याच्या पुढे द्यायची गरज नाहीये. एक कार्बन असेल फॉर्म, 2 असेल ऍसिड, 3 असेल प्रोपिऑन, 4 असेल ब्युटीर, 5 असेल व्हॅलर, 6 असेल कॅपर म्हणजे खापर. सांगा एकदा, एक कार्बनला फॉर्म, 2 ऍसिड, 3 असेल प्रोपिऑन, 4 असेल ब्युटीर, 5 असेल व्हॅलर, 6 असेल कॅपर. कॅपर. डिअर डॉक्टर, जबरदस्त सुपर ट्रिक आहे, लक्ष द्या का, की बाबा रे मी काय सांगतोय, जबरदस्त पोरो, तुम्ही उड्या मारसा, लक्ष द्या का. पा खूप सारे विद्यार्थ्यांना हे अवघड जात आहे. एक कार्बन असेल फॉर्म, 2 असेल ऍसिड, 3 असेल प्रोपिऑन, 4 असेल ब्युटीर, 5 असेल व्हॅलर. आता इथे काही कंपाऊंड देतोय बघा, लक्ष द्या का. अल्डेहाइडचं कॉमन नेम अल्डेहाइडच, अल्डेहाइडचं कॉमन नेम अल्डेहाइडच, ऍसिडचं कॉमन नेम इक ऍसिड, ऍसिडचं कॉमन नेम इक ऍसिड. ह्याचा यूज कसा ते आपण लगेच पाहणार आहोत. मला माहित आहे आपण होमोलोगस सिरीज शिकत आहोत, पण होमोलोगस सिरीज मध्ये नावं लिहिणं खूप अवघड जाते मुलांना. कॉमन नेम आले पाहिजेत कमीत कमी, म्हणून मी तुम्हाला शिकवायला लागलो. लक्ष द्या बेटा, का आले पाहिजेत, हे शिवाय पर्याय नाहीये, हे महत्वाचं आहे. जबरदस्त सुपर यम ट्रिक आहे बघा. ऍसिड असेल इक ऍसिड, इस्टर, इस्टरचं कॉमन नेम 8, इस्टरचं काय असेल 8, इस्टरचं कॉमन नेम काय असेल 8. तुला माहितीये का बोलो, फ्लावर्स फ्रुट्स हॅव स्मेल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इस्टर. आपण फळं खातो, त्या फळाला वास असतो. आपण ऍपल खातो, आपण मोसंबी, यु नो, लक्ष, आपण आंबे खातो, लक्ष द्या का, आपण केळी खातो, त्या केळ्याला जो वास असतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इस्टर बेटा, लक्ष द्या का. तर इस्टरचं कॉमन नेम 8, लक्षात ठेवायला आपण इस्टर खातो म्हणायचं 8. अमाइडचं कॉमन नेम अमाइडस, अमाइडचं कॉमन नेम अमाइडस. सायनाइडचं कॉमन नेम ओ नायट्राइल. काय असेल सायनाइडचं कॉमन नेम ओ नायट्राइल. काय बेटा, ओ नायट्राइल. एकदा परत एकदा, चला हे 2 बॉक्स लक्षात ठेवा. तुम्ही एवढ्या मारसाल की बस, खूप महत्वाचे बॉक्स आहेत, लक्ष द्या. एक कार्बन असेल, बोलताई भैया बोल, फॉर्म, 2 ऍसिड, 3 प्रोपिऑन, 4 ब्युटीर, 5 व्हॅलर, 6 ला खापर, नॉट कॅपर, सॉरी कॅपर. एक फॉर्म, 2 ऍसिड, 3 प्रोपिऑन, 4 ब्युटीर, 5 व्हॅलर आणि 6 कॅपर. बेटा अल्डेहाइडचं कॉमन नेम अल्डेहाइड, अल्डेहाइडचं कॉमन नेम अल्डेहाइड. डोक्यात फिट कर, अल्डेहाइडचं कॉमन नेम अल्डेहाइड, अल्डेहाइडचं कॉमन नेम अल्डेहाइड, अल्डेहाइडचं कॉमन नेम अल्डेहाइड. ऍसिडचं कॉमन नेम इक ऍसिड, इस्टर 80, अमाइड अमाइडस, सायनाइडचं ओ नायट्राइल, ओ नायट्राइल. ए दादा लक्ष दे, महत्वाची सुपर यम ट्रिक. आप झूम जाओगे अगर मेरी एक कंसेप्ट ध्यान में रखोगे तो. बाकी के बच्चे रोएंगे लेकिन आप झूम जाओगे बेटा. बोलिए सर आपकी ट्रिप क्या है? ट्रिप नहीं, ट्रिक क्या है? एक कार्बन असेल फॉर्म, 2 असेल ऍसिड, 3 असेल प्रोपिऑन, 4 असेल ब्युटीर, 5 असेल व्हॅलर.
कॉमन अल्डिहाइड्सचं कॉमन नेम अल्डिहाइड्स, अल्डिहाइड्सचं कॉमन नेम अल्डिहाइड्स, अल्डिहाइड्सचं कॉमन नेम अल्डिहाइड्स, अल्डिहाइड्सचं कॉमन नेम अल्डिहाइड्स. ऍसिडचं इक ऍसिड, इस्टरचं एट, अमाइडचं अमाइडस. कसं बघा, अमाइडचं कॉमन नेम अमाइडस. लक्षात ठेवा. सायनाइडचं ओ नायट्राइल, सायनाइडचं कॉमन नेम ओ नायट्राइल. हे विसरू नका.